स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच लाडका भाऊ योजना या करिता आपण हा व्हिडिओ बनवत आहे. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण मला कमेंट देत असता की सर तुम्ही माहिती देत आहात, माहिती सांगत आहात, अपडेट सांगतात. मग काही असे विद्यार्थी आहेत, आपले फॉलोअर्स असे विद्यार्थी आहेत की सर एकच एक माहिती सांगत आहे, तुम्ही दररोज बदल करत नाहीत, की ती माहिती चेंज होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एकच एक माहिती ही अपडेट म्हणून आपण सांगत असतो. त्याच्या मागची कारण डेलीचं अपडेट सांगत असतो आपण. आज आता 2 तारीख आहे, 2 तारखेचं अपडेट काय असणार आहे, कालचं अपडेट काय असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपण किती अपडेट आहात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण फक्त मोबाईलचे युट्यूबवरचे व्हिडिओ बघून आणि बाकी इतर गोष्टी करून आपण अपडेट असतात. विद्यार्थी मित्रांनो, पेपर वाचायला आपल्याकडे वेळ नाही आहे आणि इतर लढा द्यायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाही आहे, तर साधं एक निवेदन द्यायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाही आहे. आम्ही युट्यूबच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना अपडेट ठेवण्याचं काम करीत असतो आणि एक तो काम म्हणजे तुम्ही परमनंट व्हावं, तुम्ही तुमचा कालावधी वाढावा, तुमचा पीएफच्या संदर्भात हे व्हावं, नंतर तुमच्या सुट्ट्यांचा प्रश्न, हे सर्व जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही स्वतः मांडत नाहीये, तुम्ही एकत्र येत नाहीये. यामुळे शासनाला एवढा वेळ लागत आहे. आणि वारंवार सांगायचं इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की जेव्हापर्यंत काही जिल्ह्यांमध्ये लढे उभारणं सुरू आहेत, निवेदनं सुरू आहेत, म्हणजे शासनाला असं वाटायला पाहिजे की खरंच तुम्हाला कालावधी वाढवण्याची गरज आहे. नाही विद्यार्थ्यांना परमनंट, पण कालावधी वाढवण्याची गरज आहे. हे तुमच्या वतीनं आम्ही हे काम करतो आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्ही आमचे भाऊ आहात, तुमच्यावर अन्याय होत आहे तो न्याय मिळावा यासाठीच हा प्रयत्न असतो. अपडेट आजचं लक्षात घ्यायचं आहे की आज मंत्रिमंडळाची मीटिंग होती. आपल्याला माहिती आहे मंगलप्रभात लोढा जे आपल्या खात्याचे मंत्री आहेत, आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेला ते मंत्री होते आणि आता सुद्धा तेच मंत्री आहेत. आपल्या सर्वांना आशा म्हणजे लागलेल्या आहेत त्यांच्या वतीनं की खरंच हे जे मंगलप्रभात लोढा आहेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जुने यांनी दिलेले जे आश्वासन आहे ते खरंच पूर्ण होतील का. विद्यार्थी मित्रांनो, जिहारचा जर आपण विचार केला तर ते आश्वासन थोडं धुसर वाटत आहे, परंतु कालावधी वाढवणे हा मुख्य उद्देश आहे आपला. तर त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शासनाची जी आजची चर्चा झाली, या चर्चेवरती शासन सकारात्मक आहे, परंतु नेमकं कधी निर्णय घेतात, काय होतं याच्या अजूनपर्यंत शाश्वती नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपलं सर्व जर एकत्र विद्यार्थी जमले आणि तुम्ही जर शिष्टमंडळ नेऊन दिलात, म्हणजे भेट घेतली, तर नक्कीच त्यावरती तोडगा आपण काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो. परंतु फक्त या युट्यूबच्या माध्यमातून कमेंट दिली किंवा काहीतरी वायफळ बोलणे हे टाळा विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला स्वतःचा जो विचार करणं गरजेचं आहे, कारण तुमच्या मागे फॅमिली आहे, बाकी गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो. आम्ही बोलतो म्हणूनच या सर्व गोष्टी होते अशातला भाग नाही आहे. तुमचं एकजूट होणं, एकत्र येणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या पद्धतीने, तुम्हाला असं वाटत असेल की युट्यूबर आहे किंवा युट्यूब मध्ये व्हिडिओ बनवत आहे, परंतु विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं असं सांगितलं जात नाही किंवा तू कुठेतरी येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःहून आम्ही काम करत असतो, जे तुमच्या अभिमुख काम असणार आहे, तुमच्या दृष्टीने ते काम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण एकत्र येण्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवत आहे. आणि मंत्रिमंडळात आज सकारात्मक चर्चा झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यात जर मला अजून अपडेट मिळाला तर पुन्हा मी व्हिडिओ बनवतोय आणि ते नेमकी चर्चा काय झाली ही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्या स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर मात्र जॉईन व्हा, जेणेकरून पुन्हा जे अपडेट आहे, डेलीचे अपडेट आपले युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून आणि निवेदनं आणि बाकी लढे कसे सुरू आहे याबद्दल मात्र आपल्याला अपडेट मिळणार आहे. धन्यवाद.